नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज दुसरा शिफ्टचे किती लास्टपर्यंत आपण लास्ट सेशनमध्ये काय बघितलं 40 पर्यंत पीवायक्यूचे एमसीक्यू बघितलेला आहे. ओके, आज आपण 20 म्हणजे 41 ते 60 पर्यंत एमसीक्यू आज बघणार आहे. कुठली DHS 2023 चे स्टाफ नर्स पेपर अनालिसिस. ओके, हे पाचवा पार्ट आहे DHS मधला. ओके, दुसरा शिफ्ट मधला क्वेश्चन पेपर आज आपण बघत आहे. ओके, चला सगळ्यांनी व्हिडिओला आणि चॅनलला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. पण बेल पण वाजवायचं आहे, कारण तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल ज्यावेळी जे आपण व्हिडिओ टाकतात अपलोड होतात त्यावेळी तुम्हाला कळेल. ओके, चला क्वेश्चन आपण बघूया. बघा, सगळ्यांनी तुमच्या रफ नोटबुकमध्ये टिक करून घ्या 41 ते 60 पर्यंत. म्हणजे आपण किती 20 क्वेश्चन आज बघणार आहे. ओके, 41, 42, 43, 44 कितीपर्यंत 60 पर्यंत. ओके, सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी. बघा, पहिली क्वेश्चन काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस. बघा कुठली प्रोसेस आहे. प्रोसेस युटिलाइजेस एनर्जी फ्रॉम. बघा, युटिलाइज करते एनर्जी फ्रॉम हायड्रोलायसिस ऑफ एटीपी. एटीपी हायड्रोलायसिस वरनं. ओके, टू मूव्ह solutes across the electrochemical gradient. बघा कुठे मूव करते, मूव solute across electrochemical gradient कडे with help of the carrier protein. हेल्प ऑफ कुठले कॅरियर प्रोटीन. ओके, बघा ऑप्शन मध्ये काय काय दिले बघा. पहिला ऑप्शन आहे प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, दुसरा आहे सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, तिसरा आहे ऑस्मोसिस, चौथा आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन. ओके, आपण एक एक बघूया. हे बघा, पहिला अल्ट्रा फिल्ट्रेशन बघूया आपण. अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणजे काय, हे काय असते, फिल्ट्रेशन ड्रायव्हन बाय किंवा ड्रिव्हन बाय म्हणा. ओके, कम्फर्ट होईल. ड्रिव्हन बाय कुठली प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट. एक्झाम्पल आपले किडनी मधले माहिती आहे का तुम्हाला, किडनी कुठली ग्लोमेरुलस. त्याच्यामध्ये खूप योगदान आहे. फिल्ट्रेशन करताना हे खूप महत्त्वाचे भूमिका आहे याची. प्रोटीन असो, HB असो, जे कशा पद्धतीने फिल्ट्रेशन करायचं, बॉडीमध्ये जे टाकायचं आणि एक्सक्रीट कुठलं करायचं या त्यावेळी मदत होते. ओके, हे उत्तर नसणार नाही आहे, कारण बघा काय विचारलं त्यांनी, हायड्रोलिसिस ऑफ ATP बद्दल विचारलेलं आहे. ATP म्हणजे काय, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ओके, दुसरं काय, ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय, ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय, एक पॅसिव्ह मुवमेंट आहे. कसले, पॅसिव्ह. पॅसिव्ह मुवमेंट काय करते, मुवमेंट ऑफ कसले आहे, वॉटरची. वॉटर अक्रॉस. ओके, अक्रॉस कुठली मेम्ब्रेन, सेमी परमिएबल. परमिएबल मेम्ब्रेनचे म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधनं हे पॅसिव्ह मुवमेंट करतात. कुठले, वॉटर. त्याला काय म्हणायचं आपण, ऑस्मोसिस म्हणायचं. ओके, बघा नेक्स्ट काय, हे पण नसणार आहे. सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट दोन दिलेले. आपण प्रायमरी ऍक्टिव्ह, सेकंड ऍक्टिव्ह बघू आपण. ओके, प्रायमरी ऍक्टिव्ह प्रोसेस काय होतं, ट्रान्सपोर्ट, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके, हे बघा प्रायमरी मध्ये काय असते बघा, की डायरेक्टली यूज होतात. ह्याच्यामध्ये डायरेक्टली युजेस एनर्जी, डायरेक्टली युजेस एनर्जी फ्रॉम ATP. ATP म्हणजे काय म्हटलं मी, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ओके, फ्रॉम ATP हायड्रोलायसिस. हायड्रो म्हणजे काय, वॉटर. लायसिस म्हणजे कट करणे. ओके, हायड्रोलायसिस काय करणार, टू मूव, त्याच्यासाठी टू मूव सल्यूट. बघा, टू मूव सल्यूट अगेन्स्ट देअर कन्सन्ट्रेशन. किंवा काय म्हणू शकतो आपण, इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. बघा काय म्हणते,
डायरेक्टली युजेस एनर्जी फ्रॉम द एटीपी. कुठली एनर्जी घेणार आहे? डायरेक्ट एटीपी मधनं एनर्जी घेणार आहे, एटीपी हायड्रोलायसिसवरनं. कशासाठी? टू मूव्ह सल्यूट अगेन्स्ट देअर कन्सन्ट्रेशन. बघा काय म्हणते, मूव्ह सल्यूट अगेन्स्ट कोणाच्या विरुद्ध? देअर कन्सन्ट्रेशनचे. हे काय? प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके. आता आपल्याला कुठलं बघायचं आहे? सेकंडरी. सेकंडरी काय होतं बघा, पहिलं ऑप्शन हे झालं. आता सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे झालं. त्याच्यामध्ये काय होते? त्याच्यामध्ये डायरेक्टली घेतलं होतं. ह्याच्यामध्ये काय होतं बघा, युजेस एनर्जी कुठनं घेणार? स्टोअर्ड मधनं घेणार. तिथलं कुठलं घेतलं? एटीपी, हायड्रोलायसिस एटीपी मधनं. स्टोअर्ड इन द इलेक्ट्रोकेमिकल. कुठली? इलेक्ट्रोकेमिकल. इलेक्ट्रोकेमिकल मधनं. ओके. इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट ऑफ आयन म्हणू शकतो. ओके. इथं डायरेक्ट घेणार आहे का? नाही. एटीपी मधनं डायरेक्ट घेणार नाही, इथं स्टोअर्ड मधनं घेणार आहे. मला वाटते तुम्हाला उत्तर भेटलं असेल. इथं काय म्हटलंय? विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस युटिलाइज एनर्जी फ्रॉम द हायड्रोलायसिस ऑफ एटीपी मधनं डायरेक्ट घेते टू मूव्ह द सल्यूट अक्रॉस इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. बघा उत्तर कुठली बरोबर असणार आहे? आपलं पहिला उत्तर बरोबर असणार आहे. ओके. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? द क्लासिकल ट्राइड. काय म्हणते? क्लासिकल ट्राइड ऑफ पोस्ट स्ट्रेप्टोकोकल ग्लुमेरोनेफ्रायटिस. बघा कुठली? PSGN म्हणू शकतो आपण ह्याला शॉर्ट फॉर्म मध्ये. ओके. पोस्ट स्ट्रेप्टोकोकल ग्लुमेरोनेफ्रायटिस मधला क्लासिकल ट्राइड कुठला आहे? ऑप्शन मध्ये काय काय दिले बघा, अब्डोमिनल पेन, असायटिस अँड हेपेटोमेगाली. दुसरं मध्ये हायपोटेन्शन, अब्डोमिनल मास अँड फ्लॅंक पेन. तिसरा मध्ये दिलेलं आहे न्यूमोनिया, एंडोकार्डायटिस अँड मेनिंजायटिस. चौथा मध्ये आहे एडिमा, हेमेच्युरिया अँड हायपरटेन्शन. ओके. आपण थोडक्यात बघूया ह्याचे. काय होतं? पोस्ट स्ट्रेप्टोकोकल ग्लुमेरोनेफ्रायटिस. ओके. पोस्ट स्ट्रेप्टोकोकल ग्लुमेरोनेफ्रायटिस. ग्लुमेरो झालं, आपण नेफ्रायटिस पण लिहून टाकू. ओके. हे झालं. हे काय माहिती आहे का? ही इम्युन मेडिएटेड किडनी डिसीज आहे. कुठली? इम्युन मेडिएटेड किडनीच आहे. ग्लुमेरोनेफ्रायटिस कुठे येते? किडनीमध्ये. किडनी डिसीज. हे किडनी डिसीज आहे. हे इन्फेक्शन विथ ग्रुप ए. बघा ग्रुप ए बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकसमुळे ही इन्फेक्शनमुळे हे होते. ओके. कुठे मोस्ट कॉमन? कुठे? थ्रॉट किंवा स्किन इन्फेक्शन मध्ये, पण ह्याची कॉजेस खूप असतात. ओके. स्किन इन्फेक्शन. ओके. हे झालं. त्याची क्लासिकल ट्राइड बघूया आपण. मेन क्वेश्चन त्याच्यामध्येच होता. ओके. क्लासिकल ट्राइड. ट्राइड म्हणजे काय? 3 ती गाडी, काम बेगाडी. आता 3 सांगायचे आपल्याला. ओके. त्याच्यामध्ये काय काय असते बघा. एडिमा. एडिमा स्पेशली कुठे असते माहिती आहे का? स्पेशली पेरी ऑर्बिटल. कुठे? पेरी ऑर्बिटल. पेरी ऑर्बिटल म्हणजे कुठे? आपलं अराउंड द आय. अराउंड आहे म्हणू शकतो आपण. अजून काय? पेडल स्वेलिंग असतं. पेडल स्वेलिंग कशामुळे? प्रोटीन वगैरे, अल्बुमिन वगैरे इम्बॅलन्स असते त्या डिसीजमध्ये. सगळे एक्सक्रीट होऊन जातात त्यावेळी, त्याच्यामुळे एडिमा होतात. एक झालं एडिमा. ओके. दुसरा काय? दुसरा आहे हेमेच्युरिया. कुठली? हेमेच्युरिया. हेमेच्युरिया म्हणजे काय? ब्लड इन युरिन. ब्लड इन युरिन. कसं दिसतंय? युरिन ब्लड सारखे. युरिन एपिरिस लाईक कोला म्हणा. आणि टी कलर्ड ड्यू टू कशामुळे? आरबीसी मुळे. ड्यू टू आरबीसी. कुठं असणार आहे आरबीसी? युरिन मध्ये. ओके. चला तिसरा कुठला आहे? एडिमा झालं, हेमेच्युरिया झालं. आता तिसरा आहे हायपरटेन्शन. हायपरटेन्शन. ओके. हायपरटेन्शन कशामुळे? हे फ्रॉम फ्लूइड रिटेन्शनमुळे. फ्लूइड
रिटेन्शन, फ्लूइड रिटेन्शन आणि किडनी फंक्शन कमी झालेलं असते, डिक्रीज किडनी फंक्शन. किडनीचं पण योगदान आहे हायपरटेन्शन मध्ये. ओके, किडनी फंक्शन, हायपोटेन्शन, हायपरटेन्शन, सगळी हायपरटेन्शनची ब्लड प्रेशरची मेंटेन करायचे पण ह्याच्याकडे आहे, किडनीकडे. ओके, हे 3 आहेत. कुठले? क्लासिकल ट्रायड. चला आपण ऑप्शन मध्ये बघूया कुठली बरोबर आहे. अब्डोमिनल पेन होते का? नाही. असायटिस? नाही. हे पण नाही. हायपोटेन्शन? नाही. हायपरटेन्शन होता. अब्डोमिनल मास आणि प्लॅंक नव्हते. ओके, न्यूमोनिया, एंडोकार्डायटिस, मेनिंजायटिस हे पण नव्हते. चौथ्या ऑप्शन मध्ये बघा, एडिमा होते, बरोबर. हेमोचुरिया होते, राईट. हायपरटेन्शन पण होतं, म्हणजे आपलं उत्तर चौथा बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा हे कोणी म्हणते बघा, द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन, कशाची? ऑक्सिडेशनची, ऑफ एसिटाइल CoA टू CO2. बघा CoA पासून CO2 अँड H2O इज टर्म्ड ॲज. ही कुठली सायकल मध्ये होते प्रोसेस असं विचारलेलं आहे. ओके, हे काय? ग्लायकोजेनेसिस. ग्लायको म्हणजे काय? ग्लायको म्हणजे ग्लुकोज. जेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन किंवा प्रोडक्शन म्हणा. प्रोडक्शन म्हणू आपण. काय झालं? प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज. काय? ग्लायकोजेनेसिस. हे काय? ग्लायकोलायसिस. परत ते झालं बघ. ग्लायको म्हणजे काय? ग्लुकोज. लायसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन. म्हणजे काय झालं इंग्लिशमध्ये? ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. हे असणार आहे का? नाही. हे पण नाही. हे काय? फॉस्फोरायलेशन. काय? फॉस्फोरायलेशन. त्याच्यामध्ये काय आहे? हे एडिशनल फॉस्फेट आहे. काय? एडिशनल फॉस्फेट ग्रुप. एडिशनल फॉस्फेट ग्रुप हे असणार आहे का? नाही. हे पण नाही. मग राहिले काय? कर्ब सायकल. ही खूप वेळा विचारलेली क्वेश्चन आहे. ओके, कर्ब सायकल बद्दल हेच क्वेश्चन नाहीये. कर्ब सायकल मधला एक इकडे तिकडे फिरून फिरून राऊंड मारून परत ते क्वेश्चन विचारतात तसे. ओके, इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यामध्ये काय होते बघा, एक सायक्लिक सिरीज आहे. नेक्स्ट पेज मध्ये. ओके, कर्ब सायकल काय? एक सायक्लिक सिरीज. कशाची? ऑफ बायोकेमिकलची. बायोकेमिकल रिएक्शन्स. रिएक्शनच म्हणू आपण. रिएक्शन इन कुठे? आपल्या सेलची मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रियल म्हणजे मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. ओके, वेअर होता एसिटाइल CoA इज ऑक्सिडाइज्ड असतं. ऑक्सिडाइज्ड कशासाठी? टू CO2 अँड H2O. H2O म्हणजे काय? हे कार्बन डायऑक्साइड झालं, हे वॉटर झाला. ओके, रिलीजिंग एनर्जी. एनर्जी कुठनं रिलीज करणार? स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ कुठल्या NADH म्हणा. त्याला आपण 9 ATP पण म्हणू शकतो. याच्यामध्ये 9 ATP असतं म्हणजे एनर्जी. ओके, अजून काय? FADH2 याच्यामध्ये किती असते? 2 ATP आणि डायरेक्ट ATP पण. हे काय झालं? एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ याच्यामध्ये होते. कुठले? हे ऑक्सिडेशन मध्ये. ओके, चला ऑप्शन मध्ये काय काय दिले बघा. ऑप्शन आपण कर्ब सायकल बद्दल बघितलं. हे चौथा आन्सर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. इथे कर्ब सायकलचे डायग्राम दिलेला आहे. इथे बघा NAD एसिटाइल CoA इकडे आले. ऑक्सिडाइज होऊन असं होते बघा कर्ब सायकल मध्ये. ही कर्ब सायकल इम्पॉर्टंट आहे. ओके, आपण पुढे डिटेलमध्ये बघूया. चला नेक्स्ट. तो क्वेश्चन काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट एम फॉर हेमलिच मॅन्युअर. बघा मोस्ट इम्पॉर्टंट एम काय आहे हेमलिच मॅन्युअरची असं विचारलेलं आहे. ओके, हेमलिच मॅन्युअर बघा ऑप्शन मध्ये काय काय म्हटले? टू फोर्स एअर आउट ऑफ अ लंग्स थ्रू द एअरवे. म्हणजे काय म्हटलं याने? टू फोर्स एअर आउट. फोर्सने आपल्याला हवा बाहेर टाकायची आहे ऑफ लंग्स थ्रू द एअरवे. बघा टाकलो. हे काय हेमलिच मॅन्युअर आहे का? नाही. हे काय? हे लंग व्हॉल्यूम्स सगळे लंग व्हॉल्यूम. ओके, काय म्हटलंय? फोर्सली सगळे एक्झिट टाकायचे. आपण लास्ट मला वाटतं बघितलं. हे एकदम फोर्सफुली आपण एक्सप्रेशन केल्यावर काय होणार आहे? रेसिड्युअल व्हॉल्यूम वाचणार आहे आत. कुठली? रेसिड्युअल व्हॉल्यूम. ओके, रेसिड्युअल व्हॉल्यूम किती असते? हे पण विचारतात. 1200 ml असतं. ओके,
हे असणार आहे का आपलं उत्तर? नाहीये. बघा अजून काय म्हटलं ह्यांनी, टू इम्प्रूव्ह द इनसफिशियंट ब्रीथिंग. बघा आपण पहिला काय हेमलिच मेन्युअर बघू. ओके, हेमलिच मेन्युअर म्हणजे काय? त्याला आपण अबडॉमिनल थ्रस्ट पण म्हणू शकतो. हेमलिच मेन्युअर किंवा एक मिनिट अबडॉमिनल थ्रस्ट बघू आपण. ओके, अबडॉमिनल थ्रस्ट, अबडॉमिनल थ्रस्ट. ओके, त्याच्यामध्ये काय असते? फर्स्ट एड प्रोसिजर इन द चोकिंग. कुठली? फर्स्ट एड प्रोसिजर इन कुठली? चोकिंग. कुठले? हे आपले मेन्युअर, हेमलिच मेन्युअर म्हणू शकतो त्याला आपण. ओके, काय काय करणार? थर्स्ट थर्स्ट क्रिएट सडन increase in the intra-abdominal pressure. Intra-abdominal काय करणार? इंट्रा ऑब्डोमिनल आणि इंट्रा थोरॅसिक. इन्क्रीज इंट्रा थोरॅसिक प्रेशर वाढवणार. ओके, कुठले? थ्रस्ट ए, फर्स्ट एड प्रोसिजर कुठले? अब्डोमिनल थ्रस्ट किंवा हेमलिच मेन्युअर. त्याच्यामुळे काय होते बघा, स्विच काय तयार होते? स्विच फोर्स एअर फ्रॉम लंग्स. लंगमधनं हवा एकदम टाकते. आपण स्वतःहून टाकले का? नाही, हे मेन्युअरमुळे झाले. ओके, दिस एअर काय करतो? सॉरी, दिस एअर हेल्प कशासाठी? डिसलॉज, जे आपल्याला अडकलेलं आहे कुठली? रेस्पिरेटरी मधलं. ओके, डिसलॉज द फॉरिन बॉडी. फॉरिन बॉडी काय होणार? ब्लॉकिंग द एअरवे. डिसलॉज होणार, ते डिसलॉज होऊन बाहेर यायचे किंवा आपली रेस्पिरेशन ट्रॅक क्लिअर होणार. हे झालं अब्डोमिनल थ्रस्ट किंवा हेमलिच मेन्युअर. याच्यामध्ये काय होतं बघा, एम काय होतं? इम्पॉर्टंट एम बघा काय काय म्हटले? न इम्प्रूव्ह इनसफिशियंट ब्रीथिंग. नाही, हे पण इम्पॉर्टंट आहे, पण आता नाहीये, हे फर्स्ट नाहीये, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी नाहीये आपलं. ओके, फर्स्ट प्रायोरिटी नाही. तिसरं काय म्हणते बघा, टू ट्रीट द अब्सेन्स ऑफ ब्रीथिंग. नाही, हे पण नाहीये. हे पण आहे, पण यावेळी हेमलिच मेन्युअरमध्ये म्हणजे चोकिंग वगैरे असताना हे महत्त्वाचं नसते. ओके, बघा दुसरं काय म्हणते? द डिसलॉज द ट्रॅप्ड ऑब्जेक्ट आउट ऑफ एअरवे. बघा ही खूप महत्त्वाची मुद्दा आहे. 2 नंबर आपलं बरोबर असणार आहे. हेमलिच मेन्युअरमध्ये मेन इम्पॉर्टंट एम काय असते? डिसलॉज द ट्रॅप्ड ऑब्जेक्ट आउट ऑफ एअरवे. एअरवे मधनं त्याला काढून टाकायचं आहे, कारण आपली ब्रीथिंग मेंटेन करायला. ओके, कुठले उत्तर बरोबर आहे आपलं? दुसरं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. हेमलिच मेन्युअर इथं आहे. काय झालं बघा? शॉक ड्यू टू सफोकेशन. काहीतरी अडकले, त्यांना सफोकेशन व्हायले. आणि बघा असे पाठीमाग न्यायचं, स्टँड बिहाइंड द पर्सन, आणि रिस्ट बघा असे करायचं. ओके, इम्पॅक्ट एरिया इथे इम्पॅक्ट करायचं आपल्याला, असे पकडायचं. बघा प्रेशर फिमली ऑन द विक्टिम्स अब्डोमिनलला द्यायचं आहे. किती वेळा द्यायचं आहे? हे पण 5 वेळा वगैरे द्यायचं असते. ओके, चला नेक्स्ट काय विचारले? फ्लो रेट ऑफ ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू द नेझल कॅन्युला. नेझल कॅन्युलाचे काय विचारलेलं आहे? फ्लो रेट विचारलेला आहे. ओके, आपण नेझल कॅन्युलाबद्दल थोडक्यात बघूया, हे पण खूप महत्त्वाचे आहे. नेझल कॅन्युला इथंच बघूया जागा. ओके, चला हे काय? नेझल कॅन्युला काय? इज अ लो फ्लो O2 आहे. लो फ्लो O2 काय? डिलिव्हरी डेव्हिस. बघितलंय बघा, हे काय? लो फ्लो O2 डिलिव्हरी डेव्हिस आहे. ओके, एक मुद्दा झाला. ओके, हे काय? कन्सिस्टिंग, त्याला 2 हे असतात. ओके, कन्सिस्टिंग टू स्मॉल काय? प्रोंच असतात. ते कुठे ठेवायचे? नॉस्ट्रलमध्ये ठेवायचे दोन्ही. स्मॉल स्प्रोंज प्लेस्ड इन कुठे? नॉस्ट्रल्समध्ये, दोन्ही नॉस्ट्रल्समध्ये. हे झालं. आणि फक्त ठेवलं तर चालेल का? नाही, कनेक्ट तो O2 ट्यूबिंग. O2 ट्यूबिंगला हे कनेक्ट करायचं आहे. ओके,
हे काय करणार, डिलिव्हर द सप्लिमेंट O2, डिलिव्हर सप्लिमेंटेशन ऑफ कुठली O2 म्हणजे काय, ऑक्सिजन. ओके, हे झालं. त्याची ॲडव्हान्टेज काय आहे. ओके, ॲडव्हान्टेज काय बघा, त्याची ॲडव्हान्टेज मस्त आहे. ॲडव्हान्टेज बघा काय ह्याची, त्याला विल अलो, हे काय काय अलो करता बघा, विल अलो काय काय केलं, अलो करते पेशंटला टू इट म्हणा, ड्रिंक म्हणा, पाणी पाजा, जेवण करवा, आणि बोलता येते, टाक आणि ड्रिंक कम्फर्टेबली, एक सगळे कम्फर्टेबली करते त्यांनी, कम्फर्टेबली, ही ह्याची ॲडव्हान्टेज आहे. ओके, बघा फ्लो रेटच विचारलो आपण, काय विचारलं होते, फ्लो रेट किती आहे असं विचारलं होतं. याची फ्लो रेट असते 1 to 6 लिटर पर मिनिट, याची फ्लो रेट आहे. किती, 1 ते 6. ओके, किती हे देते कन्सन्ट्रेशन, FiO2 24 ते 44% एवढी याची कन्सन्ट्रेशन आहे. बघा 1 ते 6, आपण हे पण बघू किती होते लिटर पर मिनिट, हे काय झालं लिटर पर मिनिट. ओके, किती 1 2 3 4 5 6 पर्यंत होता. आणि FiO2 किती होते, 24 ते किती 44. त्याच्यामध्ये बघा काय काय असते, 24 28 32 36 40 44 ह्या अनुसार त्याची कन्सन्ट्रेशन असते पर लिटरला. म्हणजे तुम्ही 3 लिटरवरती लावले ज्यावेळी किती कन्सन्ट्रेशन भेटणार आहे, 32 असे. ओके, सगळं ऑब्झर्व केल्यावर काय कळालं तुम्हाला, प्रत्येक लिटर पर मिनिटला म्हणजे इन्क्रीज 4% पर किती 1 लिटर पर मिनिटला. ओके, 1 लिटर पर मिनिटमध्ये. ओके, एवढी इझी आहे, लक्षात ठेवून चालेल. ओके, मेन कुठलं लक्षात ठेवायचं आपल्याला, फ्लो रेट. ओके, फ्लो रेट आणि याची कन्सन्ट्रेशन 24 ते 44 आणि 1 ते 6 लिटर. ओके, पर मिनिट, हे पण लक्षात ठेवा. चला, उत्तर कुठलं बरोबर आहे, हे नाही हे पण नाही. बघा कुठे उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं, इथे बघा 1 ते 6 दिलेलं आहे, मी चुकवलं. ओके, हे पण चुकी, हे पण चुकी, दुसरं उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट, हे बघा हे काय, नेझल कॅन्युला. बघा ह्याला 2 प्रोंज आहे. ओके, हे कुठं कनेक्ट करायचे, O2च्या तिकडे. आपले कुठनं भेटते, हे बघा इथे दाखवलं बघा, असं लावायचं असते. बघा इझिली बोलता येते, पाणी पिता येते, जेवण करता येते कम्फर्टेबली, मस्त काय पण करू शकतो पेशंट. ओके, हे झालं नेझल कॅन्युला. चला नेक्स्ट बघा काय विचारले, नेक्स्ट विच वॅक्सिन इज गिवन टू न्यूबॉर्न बेबीज. कुठली वॅक्सिन न्यूबॉर्न बेबीला देतो इमिडिएटली आफ्टर बर्थ, जन्म की लगेच कुठली वॅक्सिन देतं असं विचारलेलं आहे. ओके, चला मला वाटते रुटीन इम्युनेशनमध्ये आपण हे सगळं झाल्यावर फक्त रुटीन इम्युनेशन पहिला बघू आपण. ओके, रुटीन इम्युनेशनमध्ये काय काय गव्हर्नमेंटने केलेलं आहे, ॲट बर्थमध्ये कुठले इंजेक्शन द्यायचं, कोण, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. बघा टोटल आपण किती इंजेक्शन देतो, इंजेक्शन म्हणजे वॅक्सिन ॲट बर्थ 3 इंजेक्शन देतो. ओके, पहिले कुठले आहे, OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन. ओके, हे किती दिवसामध्ये द्यायचं असते, की विदिन 15 दिवसामध्ये द्यायचं आहे. विदिन 15 days आफ्टर बर्थ, 15 दिवसामध्ये जे न्यूबॉर्न असतो त्याला 15 दिवसाच्या आत OPV द्यायलाच पाहिजे. डोस किती असते याचा बघा, 0.5 असते का, नाही, हे काय ओरल पोलिओ, हे 2 ड्रॉप असतो. 1 मिनिट, ते अमिताभ बच्चनचं एक ऐकले ना, ते ॲडव्हान्टेज. ओके, डोस किती 2 ड्रॉप्स. रूट कसा असणार आहे, मग रूट असणार आहे ओरल. ओके, हे झालं OPVचं. अजून कुठलं आपण वॅक्सिन देतो, OPV आणि अजून कुठला, BCG लॉंग फॉर पण विचारतात. ओके, डिसलेस कालमेट गोरे. ओके, हे काय, हे विदिन कधीपर्यंत द्यायचं असते, त्याची 1 year पर्यंत देऊ शकतो आपण. कुठली, BCG. हे पण त्याचा डोस कसा आहे माहिती आहे का, आपण 28 दिवसाचा जो न्यूबॉर्नचं हे किती असते, 28 दिवसामध्ये ते आपण BCG डोस द्यायचा असेल तर त्याला किती द्यायचं असते, 0.05 ml एवढी द्यायचं असते. तेच एक किती विदिन 28 डेजमध्ये किंवा 1 महिने म्हणा, एवढी दिवसात हे 0.05 ml देऊ शकतो. त्याच्यानंतर किती द्यायचं, 0.1 ml. ओके, याची रूट कसं आहे, हे ID आहे म्हणजे इंट्राडर्मल. ओके,
कुठे द्यायचं असते, हे लेफ्ट अप्पर साईडला. साईड पण सांगू आपण, याची साईड कुठं झालं, ओरल म्हणजे माउथ मध्ये. ओके, याची साईड कुठे, लेफ्ट अप्पर आर्म. अप्पर आर्म लेफ्टलाच का देते, राईटला का देत नाही, हे फॉर्मॅलिटीसाठी आहे. ओके, 1 2 अजून एक देते, कुठल्या सांगा, OPV आणि BC झालं. तिसरा कुठला, हेपॅटायटिस बी. नेक्स्ट पेज घेऊ. हे झालं हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी कधी द्यायचं असते, हे विदिन 24 आवर्समध्ये द्यायचं असते. ओके, 24 आवर्समध्ये. डोस किती आहे, 0.5 ml. ओके, 0.5 ml. हे झालं. रूट कुठे, रूट IM इंट्रामस्क्युलरमध्ये द्यायचं असते. ओके, अजून काय राहिलं, साईट राहिलं. ओके, याची साईट आहे एंटिरो, कुठले, एंटिरो लॅटरल साईट ऑफ कुठली, लेफ्ट मिड थाय. लेफ्टमध्ये द्यायचं असते, मिड थाय. हे तिन्ही डोज ॲट बर्थ किंवा न्यूबॉर्नला भेटते ॲट बर्थ, ॲट द टाइम ऑफ द बर्थ, एवढी द्यायचं असते. हे किती, 15 दिवसाच्या आत, हे 1 वर्षाच्या आत, आणि हेपॅटायटिस बी विदिन 24 आवर्स. त्याच्यासोबत प्रीटर्म आणि टर्ममध्ये बेबींना हे वॅक्सिनेशनमध्ये काउंट नाही आहे. 1 मिनिट, कुठं गेलं, सॉरी. हां, अजून एक विटॅमिन के पण देतात. टर्ममध्ये किती, टर्ममध्ये किती देतात, 1 ग्रॅम नाही, 1 mg. आणि प्रीटर्म असेल तर 0.5 mg. हे रुटीन इम्युनेशनमध्ये इन्क्लूड नाही आहे, पण देतात. ओके, चला, ऑप्शन कुठला बरोबर आहे आपला, विटॅमिन ए. विटॅमिन ए देतात का, हे आपण 9 मंथला सुरू करतो. ते पण कुठले, हे MR सोबत सुरू करतात आपण. ओके, हे नाही आहे. टिटॅनस टॉक्साइड. आता TT देतात का आपण, नाही. ते पण डायरेक्ट आपण 5 ते 6 वर्षाला देतो, पण DPT मध्ये म्हणजे पेंटामध्ये ह्याची इन्व्हॉल्व आहे. हे किती, 1.5 महिन्याचे सुरुवातीला देतो. हे पण चुकलं. हेपॅटायटिस ए देतात का, नाही. हेपॅटायटिस बी देतो आपण, नाही. पोलिओ, राईट. पोलिओ आहे का, राईट. ओरल पोलिओ वॅक्सिन, OPV हे आहे. मग उत्तर आपलं चौथा बरोबर असणार आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. 7वा क्वेश्चन, कीपिंग इन्फॉर्मेशन. बघा, कीपिंग इन्फॉर्मेशन, काही इन्फॉर्मेशन आहे ठेवायचं आहे आउट ऑफ कॉन्शियस, म्हणजे कॉन्शियसमध्ये नाही ठेवायचे. ओके, कॉन्शियस अवेअरनेस ॲज अ फॉर्म ऑफ अ डिफेन्स मेकॅनिझम. त्याला कुठलं डिफेन्स मेकॅनिझम आहे, ते कुठे ठेवणार आहे, इन्फॉर्मेशन आउट ऑफ कॉन्शियस अवेअरनेस. आपल्याला लक्षात येणार नाही तसे ठेवायचं आहे. ओके, बघा, पहिलं ऑप्शन काय आहे, रिएक्शन फॉर्मेशन, डिस्प्लेसमेंट, रिप्रेशन आणि प्रोजेक्शन. ओके, प्रोजेक्शन म्हणजे काय असते माहिती आहे का, एक राजकारण असतं, त्यांनी एवढं पैसे खाल्लेले असते, खूप पैसे खाल्लेले असते. समजा एक 10-15 कोटी रुपये खाल्लेले, त्यांनी काय, परत इलेक्शन येतात, त्यावेळी काय म्हणणार त्यांनी, हे सगळे लोक इलेक्शनला थांबलेले जे विरोध पक्ष, ते सगळे यांनी खूप भ्रष्टाचार आहे, एवढे पैसे खातात, यांनी खूप पैसे खातात. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाले, स्वतः खाल्लेलं आहे, पण ब्लेम कोणाच्या वरती करायला, दुसऱ्यावरती करायला. म्हणजे काय झाले, पण काय म्हणू शकतो याला, 1 मिनिट, टेकिंग अवर ओन अनअसेप्टेबल म्हणजे असेप्ट करणार आहे का तो, मी खाल्लो म्हणून नाही. ओन अनअसेप्टेबल क्वालिटीज किंवा काय म्हणू आपण, फिलिंग्स, क्वालिटीज आणि फिलिंग्स कोणावरती पुटिंग, कोणावरती, टू अदर पीपल. स्वतः चूक केले पण एक्सेप्ट करायचं नाही, ते दुसऱ्यावरती टाकायचं. ह्याला काय म्हणतो आपण, प्रोजेक्शन. ओके, बघा, हे डिफेन्स मेकॅनिझम हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यामध्ये एक 18-20 पर्यंत मेकॅनिझम आहे. आपण आज 4 बघूया. हे पण इम्पॉर्टंट क्लास आहे, नॉर्शर्टमध्ये खूप वेळा विचारतात हे. ओके, इम्पॉर्टंट टॉपिक आहे डिफेन्स मेकॅनिझम. हे झालं प्रोजेक्शन. ओके, हे काय, रिएक्शन फॉर्मेशन मध्ये काय असते, आपण काय म्हणतो त्याला, सून आणि हत्या असतात. एवढं भांडण असते त्यांचं, एवढं भांडण असते, त्यांनी गप्पच बसत नाही, प्रत्येक वेळी भांडण करतात. ज्यावेळी घरी कोणी आले, म्हणजे समजा कोणी नातेवाईक वगैरे आले, ज्यावेळी काय करणार, ते सून आहे म्हणजे त्याला खूप काळजी करायचं आणि त्याचं पाय पडायचं, ज्यांना काय पाहिजे ते आणून द्यायचं. म्हणजे असं दाखवून द्यायचं की आपल्यामध्ये काहीच नाहीये. म्हणजे ते काहीतरी एक डायलॉग आहे ना, कुछ दात असते दिखाने को, और असं काहीतरी आहे, मला लक्षात येईना तसली. म्हणजे जे अनएक्सेप्टेबल आहे
पण सोसायटीमध्ये कसं दाखवून द्यायचं, असेप्टेबल असे दाखवून द्यायचं, ह्याचं मिनिंग आहे. ओके, हे झालं रिएक्शन फॉर्मेशन. रिएक्शन फॉर्मेशनला काय म्हणू शकतो आपण, हे काय, कन्व्हर्टिंग ऑफ अनवॉन्टेड, कुठली अनवॉन्टेड आणि सोशली अनअसेप्टेड आहे भांडण करायचं. ओके, अनअसेप्टेड थॉट्स काय करायचं, फिलिंग ऑर इम्पल्स, फिलिंगच म्हणा. ओके, फिलिंग्स इंटू देअर ऑपोजिट. बघा बसले का एक्झाम्पल बरोबर, ऑपोजिट कुठली, रिॲक्शन काय होतं, रिॲक्शन फॉर्मेशन, सॉरी रॅशनल रिॲक्शन फॉर्मेशन. हे झालं एक्झाम्पल. कळालं ना तुम्हाला, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, हे बाकीचं काय तुम्हाला लक्षात राहणारच आहे. ओके, म्हणजे काय, त्याचे आणि सूनचे भांडण. दुसऱ्या समोर कसं दाखवायचं, आपण खूप भांडतच नाहीये, आपण खूप प्रेमळ आहे. ओके, हे झालं. ओके, डिस्प्लेसमेंट बघा, डिस्प्लेस म्हणजे त्याची जागा बदलायचं आहे. डिस्प्लेसमेंटमध्ये काय होते माहिती आहे का, एक एम्प्लॉय असतो, एक कंपनीमध्ये एक एम्प्लॉय असतो, त्याने काहीतरी चुकी केलेलं असते किंवा काहीतरी कुठल्या तरी कारणामुळे त्याला तिथला बॉस किंवा तिथला मालक लय झापतात, म्हणजे लय झापतात समजा. त्यांनी आता ते बॉसला काय म्हणू शकते का, नाही म्हणलं तर नोकरीवरनं काढून देणार. त्यांनी शांतच बसावं लागते तिथे. त्यांनी काय करणार, घरी जाणार. घरी जाण्यावर कोणी त्यांचं मुलं वगैरे असतील, छोटे छोटे लेकरू, त्यांनी काहीतरी केले, त्यांना तिथे जाऊन त्यांना हाणायचं, म्हणजे त्यांना मारायचं. म्हणजे काय, राग कोणावरती होता, बॉसवरती होता, पण राग कोणावरती काढले, त्यांचं लहान लेकरवरचा. म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. ओके, इथे बघू आपण त्याच्यामध्ये काय होते, डिस्प्लेसमेंट. ओके, शिफ्टिंग इमोशन, कुठली पण असो तो इमोशन, इमोशन युजली कुठे, अग्रेशन वाला, अग्रेशन ऑन टू कोणाकडे, पॉवरलेस मध्ये. पॉवरलेस म्हणजे बच्चू पॉवर आहे का, बच्चू त्या वडिलाला मारू शकतं का, एवढी एक 7-8 वर्षाचं नाही, ते बॉस नोकरीवरनं काढू शकतो. म्हणजे पॉवरलेस कडे जे आपलं शिफ्टिंग होते इमोशन, त्याला काय म्हणायचं आपण, डिस्प्लेसमेंट. ओके, मला वाटते सगळे कळाले तुम्हाला. आता राहिलं कुठलं आपलं उत्तर, हे आहे का नाही. बघा काय म्हटलं, कीपिंग इन्फॉर्मेशन आउट ऑफ कॉन्शियस अवेअरनेस आहे का, नाही. याच्यामध्ये पण नाही, हे पण नाही, हे पण नाही. राहिलं कुठलं आपलं, रिप्रेशन. हे उत्तर बरोबर असणार आहे. ह्याच्याबद्दल थोडक्यात बघूया आपण. ओके, रिप्रेशन काय असते बघा. रिप्रेशन मध्ये काय असते, त्यांनी काहीतरी एक चुकी केलेलं असते, ते खूप ट्रॉमॅटिक असते, म्हणजे त्यांचं लक्षात एक भयानक असते. एक्झाम्पल काय सांगू तुम्हाला, कोणीतरी आता समजा एक आहे पेशंट, त्यांनी काय केले, एक 7-8 वर्षाच्या अगोदर कोणाला तरी गाडीने ऍक्सिडेंट केले, पण ते त्याने विसरून गेले. ओके, विसरून गेले, पण त्याच्या स्वप्नात वगैरे येतात तसे. स्वप्नात काय येते, हा बाबा एक कार गेला आणि त्याला धडकला, त्यांचा मृत्यू झाला, एवढी भयानक परिस्थिती, असे स्वप्न पडतात. म्हणजे काय, त्याला काय म्हणू शकतात आपण, कुठल्या याच्यामध्ये होतात, हे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर वगैरे असतात बघा. म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक म्हणजे ट्रॉमॅटिक झाल्यानंतर ते ज्यावेळी स्ट्रेसमध्ये जे विसरून जातात, पण ते त्याच्या मेमोरीमध्ये असतात. ते कुठे, अनकॉन्शियसमध्ये. कॉन्शियसमध्ये असणार आहे का, नाही, अनकॉन्शियसमध्ये. डिप्रेशनमध्ये काय असणार आहे, अनकॉन्शियस किंवा अनकॉन्शियसली कीपिंग कुठली, पेनफुल, अनअसेप्टेबल काय म्हणू आपण, थॉट्स म्हणा, थॉट्स, फिलिंग्स ऑर एनी मेमोरी म्हणा. कुठे ठेवायचं आहे, आउट ऑफ कॉन्शियस अवेअरनेस. स्ट्रेसमुळे झालंय, त्यांनी स्वतःहून केले का, नाही. ओके, हे झालं रिप्रेशन. एक्झाम्पल काय, आपण PTSD लक्षात ठेवा, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक काय झालं, स्ट्रेस डिसऑर्डर, हे एक्झाम्पल. ओके, उत्तर कुठलं भेटलेलं आहे, तिसरा उत्तर बरोबर असणार आहे. चला नेक्स्ट बघा काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. UTI बद्दल विचारलेलं आहे. ओके, मोस्ट कॉमन कॉज काय आहे UTI ची, E. coli.
हे पण लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे, खूप वेळा विचारलेले आहे. ओके, बघा काय काय अमोक्सिसिलिन काय हे समटाईम यूज करते, पण ह्याची रेजिस्टन्स वाढते. ओके, हे काय समटाईम यूज, त्यांनी काय विचारलेलं, विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रीटमेंट इन द ट्रीटमेंट ऑफ पिरियड नाही. ओके, हे काय समटाईम यूज, बट रेजिस्टन्स ह्याचे खूप आहे. समटाईम यूज का रेजिस्टन्स खूप हाय आहे याचा. ओके, रेजिस्टन्स इज हाय म्हणून ह्याला जास्त प्रिपेअर करत नाही अमोक्सिसिलिनला. ओके, स्ट्रेप्टोमायसिन काय टीबीचा ड्रग आहे, हे पण नाही आहे. हे काय पेन्सिलिन, हे पण अँटीबायोटिक आहे. अँटीबायोटिक आहे, पण यूज करणार आहे का आपण अँटीबायोटिक नाही. हे नॉट इफेक्टिव्ह फॉर द UTI, नॉट इफेक्टिव्ह फॉर कुठे UTI ला. ओके, ड्यू टू रेजिस्टन्स. कशामुळे? ड्यू टू रेजिस्टन्स. असणार आहे का? हे पण नाही. मग राहिलं कुठलं? नायट्रोफ्युरेन्शन. हे आपलं चौथं उत्तर बरोबर असणार आहे. बघा ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण. हे काय फर्स्ट लाईन ड्रग आहे. ओके, फर्स्ट लाईन ड्रग आहे. फर्स्ट लाईन ड्रग हे मोस्ट कॉमन यूज्ड फॉर UTI. ओके, एस्पेशली कोणामध्ये? वुमनमध्ये. आणि UTI व्हायचं खूप चान्सेस कोणामध्ये असते? वुमनमध्येच असते. ह्याची उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये का, रिझन काय? मेलमध्ये आणि फिमेलमध्ये UTI होत आहे, पण मोस्ट कॉमन कुठे? वुमनमध्ये का? ओके, हे आजचं क्वेश्चन तुम्हाला. ओके, हे झालं. आणि हे काय करते बघा, मोस्ट कॉमन काच काय? हे पण लक्षात ठेवा, E. कोलाई. ओके, हे झालं. मग उत्तर आपलं चौथा बरोबर आहे. चला नेक्स्ट काय म्हणते बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ ऑर्थोटोलिडिन काय आहे? आर्सेनिक टेस्ट. आपण काय म्हणतो याला? OAT म्हणू शकतो. ओके, ऑर्थोटोलिडिन आर्सेनाइट टेस्ट कशासाठी करते बघा, पर्पज काय याची? ऑप्शनमध्ये काय काय दिले? टू डायग्नोज इनफर्टिलिटी इन वुमन. ह्याचे काय संबंध आहे का? नाही, ह्याचे काय संबंध नाही आहे. ओके, हे काय? टू डिटरमाइन द अमाऊंट ऑफ फ्री आयरन रेसिड्युअल इन वॉटर नाही. ओके, टू डिटरमाइन द अमाऊंट ऑफ फ्री क्लोराइड रेसिड्युअल इन द वॉटर. ओके, हे होल्डवर ठेवा. टू डायग्नोज द इनफर्टिलिटी इन मेन. बघा हे पण चुकलं, हे पण चुकलं. हे आयरनचं पण करणार आहे का? नाही. मग तिसरं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्याच्याबद्दल टेस्टबद्दल थोडक्यात आपण बघूया. ओके, हे काय OTA ऑर्थोटोलिडिन टेस्ट काय? ही मेजर काय मेजर करते? हे मेजर रेसिड्युअल क्लोरीन म्हणजे काय? फ्री म्हणा आणि कंबाईन्ड म्हणा. ओके, फ्री अँड कंबाईन्ड present in water, residual chlorine present in the water chlorination. क्लोरिनेशन करतात का नाही तुमच्या गावाकडे? ब्लिचिंग पावडर टाकून ब्लिचिंग म्हणतो बघा. अरे क्लोरीन, हे काय? मेजर रेसिड्युअल क्लोरीन काय करते? रेसिड्युअल क्लोरीन प्रेझेंट इन द वॉटर क्लोरिनेशन केल्यावरती रेसिड्युअल क्लोरीन किती असते हे मेजर करण्यासाठी कुठली टेस्ट आपण यूज करतो? OTA. चला ह्याची इम्पॉर्टन्स काय आहे बघा. काय? एन्श्योर दॅट क्लोरिनेशन काय एन्श्योर करते? क्लोरिनेशन हॅज बीन इफेक्टिव्ह झाले का नाही? हॅज बीन इफेक्टिव्ह इन किलिंग पॅथोजन्स. किलिंग पॅथोजन्स मध्ये ह्याची कन्फर्म करते, हा बाबा मेलं का नाही तिथले की. हे झालं ह्याची. आणि अजून काय करते? कन्फर्म देर इज अ सेफ लेवल ऑफ, म्हणजे आता क्लोरिनेशन वगैरे केले ते सेफ आहे का नाही हे पण चेक करते याच्यामध्ये. ओके, सेफ लेवल ऑफ रेसिड्युअल क्लोरीन. ओके, रेसिड्युअल क्लोरीनचे रेसिड्युअल क्लोरीन. ओके, हे झालं. त्याच्याबद्दल अजून एक टॅबलेट येते, ते पण खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. क्लोरीनचं एक टॅबलेट येते. ओके, क्लोरीनचे टॅबलेट. ओके, त्याचं नाव काय? हॅलाजॉन. अजून एक आहे, एक टॅबलेटमध्ये हे 0.5 mg असते सिंगल टॅबलेटमध्ये. हे सिंगल टॅबलेट काय करते बघा, सिंगल टॅबलेट इज सफिशियंट. कुठे? सफिशियंट फॉर
20 लिटर वॉटर, 20 लिटर ऑफ वॉटर. हे खूप वेळा विचारलेली क्वेश्चन आहे. नाहीतर 20 लिटरसाठी किती एम जीचं टॅबलेट क्लोरीन टॅबलेट पाहिजे, किंवा 0.5 mg असे अल्टरनेटिव्हली विचारतात. असा 5 mgचं विचारते, किंवा 20 लिटर किती लिटरमध्ये हे होते म्हणून सफिशियंट, असे अल्टरनेटिव्हली विचारतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा. 0.5 mg आणि 20 लिटर हे जोडीने ठेवा. ओके, तर उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. कुठली? टू डिटरमाइन द अमाऊंट ऑफ फ्री क्लोरीन अँड रेसिड्युअल इन द वॉटर. ओके, उत्तर तिसरा बरोबर असणार आहे. चला नेक्स्ट. Which of the following is the sign that can be elicited by tapping over the median nerve? बघा, मीडियन नर्वला हे करायचं आहे. इट पासेस थ्रू द कार्पल टनल सिंड्रोम इन द वेस्ट. इथनं चेक करायचं आपल्याला वेस्टमधनं. ओके, तर कुठले कुठले दिलेले त्यांनी ऑप्शन? टेनेल साइन, कर्निंग साइन, पेलन साइन आणि ग्रे टर्नर साइन. आपण कर्निंग साइन लास्ट वेळी बघितलं मेनिंजायटिस मध्ये. ओके, आपण एक 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 बघूया. हे काय? ग्रे टर्नर सिंड्रोम. ग्रे टर्नर सिंड्रोम काय आहे? ही ब्ल्यूइश डिस्कलरेशन आहे. ब्ल्यूइश डिस्कलरेशन कुठे असणार आहे? डिस्कलरेशन, एक मिनिट. ब्ल्यूइश डिस्कलरेशन कुठे असणार आहे? ब्ल्यूइश डिस्कलरेशन, ब्ल्यूइश डिस्कलरेशन फ्लॅंक्स. ओके, म्हणजे इकडे इकडे साईडला. ओके, फ्लॅंक्स मध्ये. ओके, कशामुळे? ही रेट्रो पेरिटोनियल काय? हेमेटोमा. हेमेटोमाला इंडिकेट करते. हेमेटोमा. ओके, हेमेटोमा हे झालं ते हेमेटोमा. अजून काय? हेमोरेजिक, हेमोरेजिक पेनक्रायटिस. पेनक्रेटायटिस म्हणजे हेमोरेजिक पेनक्रेटायटिस. ह्याच्यामुळे हे ब्ल्यूइश डिस्कलरेशन हे दिसून येते. हे त्याची कॉज झाली, म्हणजे त्याची हे झाल्यावर ते ब्ल्यूइश डिस्कलरेशन ह्या डिसीजमध्ये दिसणार आहे. का? काय? हेमोरेजिक पेनक्रेटायटिसमध्ये आणि काय? पेप्टोपेरिटोनियल हेमेटोमामध्ये. ओके, हे झालं ग्रे टर्नर सिंड्रोम. ओके, दुसरं काय? पेलेन्स सिंड्रोम. पेलेन्स साइन आहे. ओके, पेलेन्स साइन काय? बघा, एक मिनिट, मी डायग्राम आणला असेल. बघा, हे काय? इथे बघा, ग्रे टर्नर सिंड्रोम. ग्रे टर्नर सिंड्रोम बघा, असे ब्ल्यूइश डिस्कलरेशन होते. कुठे? फ्लॅंकमध्ये. फ्लॅंक डिस्कलरेशन बघा, इथे या साईडला म्हणा, इथे हे होतात. ओके, नेक्स्ट काय होतं? फॅलेन्साइन. फॅलेन्साइनमध्ये बघा, इथे आहे. असे काय करायचं आपल्याला? दोन्ही हात कम्प्लिटली फ्लेक्शन करायचं. असे पकडायचे. किती? 30 ते किती सेकंड पकडायचे? 30 ते 60 सेकंड. त्याच्यामध्ये काय कळते? एकच मिनिट. फॅलेन्साइनमध्ये काय कळते? फ्लेक्सिंग द रिस्ट. सॉरी कुठे गेलं? ओके, फ्लेक्सिंग. फॅलेन्साइनचं बघतो आपण. फ्लेक्सिंग द रिस्ट अँड किती? अँड होल्ड करायचं आहे. कितीपर्यंत? हँड टुगेदर. ओके, कितीपर्यंत? फॉर 30 to 60 सेकंड पर्यंत. ओके, ह्याच्यामध्ये काय होते? कार्पल टनल सिंड्रोमचे सिम्पटम दिसते आपल्याला. कुठली? कार्पल टनल सिंड्रोमची. ओके, हे झालं. ओके, चला, हे काय? टनल सिंड्रोमचे झालं. सॉरी, फॅलेन्साइनचे. हे पण नाही आहे. कर्निंग साइन सगळ्यांना माहिती आहे. कर्निंग साइन काय? हे मेनिंजायटिस मधला पॉझिटिव्ह साइन आहे. ओके, आपण लास्ट वेळी बघितलेलं आहे. ओके, हे नाही आहे. राहिलं कुठला? टेनियल साइन्स. बघा, याच्यामध्ये काय होते? बघा, कुठे? इथे बघा, टेनियल साइन. त्याच्यामध्ये काय असते? हे टॅपिंग ओव्हर द मीडियन नर्व. ॲट कुठे? इथे रिस्ट पाशी. रिस्ट म्हणजे काय? कार्पल टनेल म्हणा, टनेल पाशी. ओके, हे झालं. त्याची इथे काय होणार आहे? पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटणार आहे. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स काय असणार आहे? इज टिंगलिंग ऑर पिन्स अँड नीडल म्हणा. ओके, इन द कुठे भेटणार आहे?
डिस्ट्रीब्युशन ऑफ मीडियल नर्व, डिस्ट्रीब्युशन ऑफ मीडियल नर्व या ठिकाणी मीडियल नर्व डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतो. ओके, बघा कुठे दिसणार आहे, इथे टॅप केलेला आहे बघा, इथे तुम्हाला साइन दिसणार आहे बघा, बघा इथे दाखवले बघा. ओके, हे झालं टेनल साइन. ओके, मग उत्तर कुठला बरोबर आहे आपला, पहिला उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा, व्हॉट आर द डिफाइनिंग एलिमेंट्स ऑफ द कल्चर, कल्चरचे एलिमेंट्स कुठला आहे असं विचारलेलं आहे. ओके, बघा एक एक बघू आपण. नॉलेज अबाउट द क्रिएशन अँड एक्झिस्टन्स ऑफ द युनिवर्स, हे काय, हे कल्चरल बिलीफ आहे, कल्चरल बिलीफ म्हणू शकतो आपण, कल्चरल बिलीफ युनिवर्स आहे असं, एक्झिस्टन्स ऑफ द युनिवर्सचे. ओके, हे नाही. ओके, हे काय, रेसिडेन्शियल सिम्टम्स नाही, सिस्टम्स नाही आहे. ओके, सिस्टम हे काय, सोशल ऑर्गॅनिझम्स आहे, हे पण नसणार आहे. ओके, हे काय, टेक्नॉलॉजिकल गॅजेट्स, हे पण असणार आहे का, हे पण गॅजेट काय झालं, हे सगळं मटेरियल झालं. हे पण असणार आहे का, नाही. मग उत्तर व्हॅल्यूज अँड बिलीफ्स, हे काय आहे, एलिमेंट्स ऑफ कल्चरचे आहे, व्हॅल्यू आणि बिलीफ्स. ओके, कल्चरमध्ये काय असते, कल्चर इज डिफाइन्ड बाय शेअरिंग, काय काय शेअर करायचं आहे, व्हॅल्यू म्हणा, व्हॅल्यू, बिलीफ आणि नॉर्म्स म्हणा आणि कस्टम्स, हे सगळं शेअर होतं कल्चरमध्ये, म्हणजे सगळ्यांचे सेम असते. हे काय झालं, कस्टम्स, ट्रेडिशन आणि काय, ट्रेडिशन आणि प्रॅक्टिस. ओके, एवढी शेअर होतात, त्याला काय म्हणायचं, कल्चर. ओके, हे झाले, हे कुठेमध्ये होतात, ऑफ अ ग्रुप ऑफ पीपलमध्ये, एक ग्रुप ऑफ पीपलमध्ये, ग्रुप ऑफ पीपलमध्ये, हे काय, कल्चर झालं. ओके, तिसरा उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट. Which of the following is a class 1 drug used for the treatment of tachyarrhythmia? Tachy म्हणजे काय, tachy म्हणजे फास्ट, arrhythmia म्हणजे काय, arrhythmia म्हणजे abnormal heart rhythm. हे काय झालं, heart rhythm म्हणजे काय, फास्ट आहे आणि अबनॉर्मल आहे, म्हणजे tachyarrhythmia म्हणजे. ओके, त्याच्यामधलं काय विचारलेलं आहे त्यांनी, क्लास 1 ड्रग युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ tachyarrhythmia. ओके, त्याच्यामध्ये 4 क्लासेस होते. ओके, बघा इथे एक नोट्स आणलं मी लिहून, बघा अरेथमिया ड्रग, दे आर किती, 4 टाइप्समध्ये आहेत. क्लास 1 कुठली, सोडियम चॅनल ब्लॉकर, दुसरी काय, बीटा ब्लॉकर, तिसरी काय, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर, तिसरा कॅल्शियम चॅनल. बघा सोडियम, बीटा आणि पोटॅशियम, कॅल्शियम असे 4 आहेत. क्लास 1 मध्ये कुठे बघा, हे आपल्याला क्लास 1 मधलं बघायचं आहे. ओके, हे काय, सोडियम चॅनल ब्लॉकर आहे, हे काय करणार, ब्लॉक फास्ट सोडियम चॅनल्स इन द कार्डियक मायोसाइट मध्ये स्लो कंडक्शन करणार. एक्झाम्पल कुठली, क्विनोडाईन म्हणा, लिडोकाईन, हे झालं त्याच्यामधलं. मग आपलं उत्तर भेटले का आपल्याला, चला प्रोपॅनॉल आहे का, नाही. इथे बघा प्रोपॅनॉल कुठे आहे, प्रोपॅनॉल हे सेकंड क्लासमध्ये आहे प्रोपॅनॉल. ओके, हे बीटा ब्लॉकर आहे, बघा प्रोपॅनॉल काय, हे बीटा ब्लॉकर आहे आणि कुठल्या क्लासमध्ये आहे, हे सेकंड क्लासमध्ये आहे. ओके, हे सेकंड क्लासमध्ये. हे काय, अम्योडारॉन, हे पण कुठली क्लासमध्ये आहे, अम्योडारॉन बघा इथं आहे का, बघा पोटॅशियम चॅनल ब्लॉकर मधले अम्योडारॉन आहे, हे सॉरी हे थर्ड क्लासमधलं आहे. ओके, थर्ड क्लास नाही, क्लास थर्ड म्हणा. ओके, दुसरं काय, हे वेराफेमिल आहे का, इथे वेराफेमिल आहे बघा, किती, क्लास 4 मधलं. हे काय, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, हे 4 मध्ये आहे. मग आपलं क्विनोडाईन कुठलं, क्लास 1 मध्ये आहे, क्लास 1. ओके, मग उत्तर आपलं चौथा बरोबर असणार आहे. ओके, चला हे नोट करून घ्या. ओके, चला नेक्स्ट. व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट फर्स्ट ऍक्शन टू टेक बाय द नर्स इफ अ ब्लड क्लॉट्स आर फाउंड इन द पेशंट विथ युरिन आफ्टर सिस्टोस्कोपी. म्हणजे सिस्टोस्कोपी झालेलं आहे, काय भेटले, नर्सचं ब्लड क्लॉट्स भेटलेला आहे. मग त्यावेळी फर्स्ट ऍक्शन काय करायचं असं विचारलं. सिस्टोस्कोपी म्हणजे काय, एक स्कोप असते, ते कुठे, युरेथ्रामधनं आपण आत टाकतात आणि तिथले सगळे हे बघतात, अनाटॉमी फिजियोलॉजी, तिथे काय प्रॉब्लेम आहे. एक आहे डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे, कोण करतात, युरोलॉजिस्ट मोस्ट कॉमनली. त्याच्यामध्ये काय झाले, प्रोसिजर केल्यानंतर ब्लड काय भेटले, ब्लड क्लॉट भेटले, त्यावेळी नर्सला काय करायचं असं विचारलं आहे. ओके, आपण बघूया. चला पहिला सिस्टोस्कोपी बघू. सिस्टोस्कोपी
काय आहे सिस्टोस्कोपी. ठीक आहे, सिस्टोस्कोपी हे काय आहे, हे डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे. डायग्नोस्टिक प्रोसिजर इथे काय करतात युरोलॉजिस्ट, मोस्ट कॉमनली कोण करतात, युरोलॉजिस्ट करतात. काय करतात, यूज थिन ट्यूब म्हणा किंवा स्कोप म्हणा. ओके, थिन ट्यूब विथ कॅमेरा. हां, कॅमेरा अँड लाईट. ओके, कॅमेरा लाईट त्याच्यामध्ये टाकतात. ओके, युरेथ्रामधनं. ओके, ठीक आहे. टू टूक इनसाइड द, कुठे टाकणार आहे, ब्लॅडर आणि युरेथ्रा बघण्यासाठी. ब्लॅडर अँड युरेथ्रा. ओके, टूक इनसाइड द ब्लॅडर अँड युरेथ्रा. हे काय होणार आफ्टर सिस्टोस्कोपी, आफ्टर दिस प्रोसिजर काय होणार, नॉर्मल टू सी स्लाइट पिंक युरिन. ओके, स्लाइट पिंक युरिन किंवा काय म्हणू शकतो आपण, माइल्ड बर्निंग फॉर 24 आवर्स होऊ शकते. हे कॉमन आहे, कारण आपण एक फॉरेन बॉडी त्याला समजून घेऊ शकते आपला बॉडी. ओके, म्हणून बर्निंग असू शकतो आणि स्लाइटली पिंक युरिन पण असू शकतो. थोडं आपलं टिश्यू वगैरे थोडं डॅमेज झालं असलं तर हे आपल्याला नॉर्मली भेटतात. कधी सिस्टोस्कोपी झाल्यावर. ओके, बघा. ओके, हे आपल्याला नॉर्मली भेटलेलं आहे. बट काय इंडिकेट काय, हे पोस्ट प्रोसिजर ब्लिडिंग आहे. ओके, त्याला काय म्हणत होतं आपण 24. एक मिनिट, इथं काय बघितलं आपण, तिने काय म्हटलं होतं, नर्स ब्लड क्लॉट बद्दल सांगितले होते. ओके, इथे बघू ब्लड क्लॉटची. ब्लड क्लॉट इज अ इन युरिन. ओके, ब्लड क्लॉट इन युरिन हे काय, हे अबनॉर्मल आहे. ओके, हे काय अबनॉर्मल आहे. नॉर्मल आहे का नाही. ओके, हे अबनॉर्मल आहे. त्याच वेळी काय करायचं आपल्याला, ते कॅन बघा, एक ब्लड क्लॉट आहे ते काय करू शकते, कॅन ब्लॉक करू शकतो. ओके, काय युरेथ्रा म्हणा, आणि काय युरिनरी रिटेन्शन पण करू शकतो, आणि कॅन कॉज युरिनरी रिटेन्शन. ओके, त्याचे हे झाले, हे काय इंडिकेट द पोस्ट प्रोसिजर ब्लिडिंग, आणि पोस्ट प्रोसिजर ब्लिडिंग पण होऊ शकते. हे काय सगळे अबनॉर्मल आहे. ओके, चला आपल्याला आता काय करायचं आहे, ब्लिडिंग आलेलं आहे, काय पोस्ट प्रोसिजर ब्लिडिंग झाले. ओके, ते पण क्लॉट भेटलेला आहे, प्रोसिजर ब्लिडिंग म्हणा आपण. ओके, आता काय करायचं आहे स्टाफ नर्सला, फर्स्ट ॲक्शन काय करायचं बघा. फर्स्ट ॲक्शन ऑफ स्टाफ नर्स म्हणा. ओके, नर्सिंगमध्ये काय करायचं, नोटिफाय टू फिजिशियनला नोटिफाय करायचं आहे. फिजिशियन कसे, ते पण इमिडिएटली. ओके, कशासाठी, फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन. बघा क्लॉट्स भेटलेलं आहे, ते नॉर्मल आहे का नाही, अबनॉर्मल आहे, त्याच्यासाठी फॉर फर्दर इंटरव्हेन्शन. ओके, इंटरव्हेन्शनसाठी त्यांनी काय पण असू द्या, इरिगेशन करू द्या, म्हणजे इरिगेशन त्यांनी ॲडवाईस करू द्या, मेडिसिन असू द्या किंवा कुठलं सर्जरी असू द्या, हे काय झालं, हे फिजिशियनवरती डिपेंड असणार आहे. ओके, आपलं काय काम, नोटिफाय टू फिजिशियन इमिडिएटली. ओके, चल ऑप्शनकडे बघूया. काय होते, नोटिफाय द फिजिशियन, हे बरोबर एकदम सटीक आन्सर आहे. ओके, दुसरं काय म्हटलंय, ॲडमिनिस्टर द प्रिस्क्राइब्ड स्टॅट अँटीस्पॉझमोटिक एजंट म्हटले त्यांनी, म्हणजे हे लगेच आपल्याला द्यायचं नाही. हे एवढी आपण देऊ शकतो, पण काय एवढी हे नाही करायचं, एवढी लवकर द्यायचं की आपल्याला नाही. कधी यूज करू शकतो आपण, आता समजा स्टॅट त्यांनी तर दिलेलं आहे, कधी यूज करू शकतो आपण, हे ब्लॅडर स्पाझम झाल्यावर. ओके, ब्लॅडर स्पाझम झाल्यावर आपण हे स्टॅटमध्ये देऊ शकतो. ओके, हे झालं, हे पण चुकलं. वार्म द पेशंट ब्लॅडर एरिया, हे काय करू शकतो, प्रोव्हाइड कम्फर्ट करू शकतो, पण आता करायचं आहे का नाही, हे नॉट हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीये. ओके, हे आणि हे ब्लड क्लॉटची ह्याचं काय तेवढी संबंध नाही. इरिगेट द ब्लॅडर. ओके, हे करायचं आहे बघा, आता आपण ऑर्डर केल्यावर करायचं आहे, आता लगेच करायचं आहे का नाही, वेट फॉर फिजिशियन प्रिस्क्रिप्शनसाठी वेट करायचं आहे आपल्याला. मग उत्तर आपलं पहिला बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट बघा काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज द
arteries originate from the anterior aortic arch of the ascending aorta. ascending aorta मधला anterior साइडली कुठली आर्टरी ओरिजिनेट झालेलं आहे असं विचारलेलं आहे. ओके, इथे डायग्राम मध्ये आपण बघू. ओके, बघा हे काय, हे आर्च ऑफ आयोटा आहे. हे काय, आर्च ऑफ आयोटा, त्याची एंटेरियर मधला. ओके, एंटेरियर मध्ये कुठं झालं, हे एंटेरियर मधले कुठली आर्टरी अरेंज झाले असं विचारलेलं आहे याने. ओके, बघा कुठल्या, राईट कॉर्नरी आर्टरी आहे. ओके, हे लेफ्ट कॉर्नरी आर्टरी काय, हे पोस्टेरियर आहे. ओके, हे पोस्टेरियर आहे. हे काय, हे एंटेरियर आहे. हे अनाटॉमिक फिजिओलॉजी मधलं आहे. ओके, चला काय म्हटले, लेफ्ट कॉर्नरी आर्टरी म्हटलेलं आहे. लेफ्ट कॉर्नरी हे काय, हे लेफ्ट पोस्टेरियर मधलं आहे. ओके, लेफ्ट पोस्टेरियर, पोस्टेरियर काय म्हणू शकतो आपण, एओर्टिक आर्कची किंवा सायनसची असणार आहे का, नाही. आर्टरी ऑफ फ्युचर हे काय, हे स्मॉल रेअर अनस्टोमोसिस ऑफ आर्टरीज आहे. काय, अनस्टोमोसिस ऑफ आर्टरीज, हे डायरेक्ट आयोटा मध्ये येणार आहे का, नाही. हे अनस्टोमोसिस आहे, छोटी छोटी तिकडे कॉर्नरी आर्टरीज आहे. हे डायरेक्ट आयोटा मध्ये नाही निघणार. हे सर्कमफ्रेन्शियल हे काय असलं काही नाही. हे काय आपलं बरोबर उत्तर आहे, राईट कॉर्नरी आर्टरी. हे कुठनं अरेंज झालं, हे एंटेरियर. ओके, एंटेरियर, कुठली एंटेरियर, बघा काय म्हटलं मी, एंटेरियर मधनं, कुठे, आर्च ऑफ आयोटा मधनं, आर्ट ऑफ आयोटा म्हणा. ओके, हे झालं आपलं चौथी उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट. Which of the following is the epidemiological study method used for the population as the unit of study? काय यांचं पॉप्युलेशन आहे, काय युनिट ऑफ स्टडी आहे. ओके, बघा क्रॉस सेक्शनल आहे, कोआर्ट आहे, इकोलॉजिकल आहे, केस कंट्रोल आहे. त्याच्यामध्ये इकोलॉजिकल सोडून हे तिन्हीमध्ये काय असणार आहे, बघा युनिट ऑफ स्टडी काय असणार आहे, युनिट ऑफ स्टडी काय असणार आहे, इंडिव्हिज्युअल असणार आहे. ओके, काय इंडिव्हिज्युअल असणार आहे. बघा क्रॉस सेक्शन मध्ये काय असणार आहे, त्याचे इंडिव्हिज्युअल असणार आहे. त्याच्यामध्ये काय एक्सपोजर आणि आउटकमचं एक बघा, क्रॉस सेक्शनचे काय बघणार आहे आपण, एक्सपोजर आणि आउटकम. आउटकम मेजर करायचं आपण, आउटकम मेजर ॲट अ सेम टाइम, ॲट अ सेम टाइम. हे काय झालं, क्रॉस सेक्शन मधलं झालं. आता समजा एक पेशंट्स आहे, त्यांना स्मोकिंग मधलं एक्सपोजर हे काढायचं आहे. एक्सपोजर कोण आहे, स्मोकिंग वाला. आउटकम काय, अस्थमा आहे. त्यांना एकत्र बसून त्याच्यावरती स्टडी करणं, हे काय झालं, क्रॉस सेक्शन झालं. हे स्टडी ऑफ, हे काय युनिट ऑफ स्टडी इंडिव्हिज्युअल आहे. कोअर्टचं पण हे सेम आहे. त्याच्यामध्ये काय फॉलोड ओव्हर टाइम, याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, एकच मिनिट, हे बघा कोअर्ट इथे लिहू आपण. त्याच्यामध्ये काय असते, कोर्टमध्ये एक एक पेशंट घ्यायचं असते इंडिव्हिज्युअल. त्यांना 10-20 वर्ष किंवा 10, एक एक्झाम्पल म्हणा 10 वर्ष घ्यायचं. त्यांनी स्मोकिंग करते म्हणा, त्यांना ते लंग कॅन्सर होते का असे ऑब्झर्व करायचं. हे काय, हे कोर्ट स्टडी मधलं आहे. हे केस कंट्रोल लास्टचं काय, हे केस कंट्रोल. त्याच्यामध्ये पण काय इंडिव्हिज्युअल्सना घ्यायचं. त्याच्यामध्ये एक 2 ग्रुप असते. ओके, एक काय कंट्रोल ग्रुप आहे आणि एक एक्सपेरिमेंटल ग्रुप. कंट्रोल ग्रुपमध्ये एकदम फिट अँड फाईन असतात, हे एक्सपेरिमेंटल मधला डिसीजवाला असतात. त्यांना दोघांना कम्पेअर करून हे काढायचे असतात स्टडी. ओके, हे झालं. हे पण नाही, हे सगळं काय युनिट ऑफ इंडिव्हिज्युअल झालं. इकोलॉजिकलचं काय, पॉप्युलेशन काय, सॉरी युनिट ऑफ स्टडी काय आहे, पॉप्युलेशन आहे. उत्तर कुठलं बरोबर असणार आहे आपलं, तिसरा उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट. बघा मोठी दिलं, विल परफॉर्मिंग एन असेसमेंट ऑफ द क्लायंट विथ अॅक्यूट पॅन्किटायटिस आहे. ओके, नर्स नोट द ब्लूइश फ्लँक. बघा आता जस्ट रिसेंटली बघितलं आपण, काय दिसलं यांना, ब्लूइश फ्लँक डिस्कलरेशन. व्हॉट शुड बी द नर्स इंटरप्रिटेशन फॉर हिज फाइंडिंग. काय ओळखणार आहे, बघा काय म्हटलेलं आहे, पहिलं ऑप्शन मध्ये काय म्हटलंय बघा, पोर्टल हायपरटेन्शन हॅज डेव्हलप्ड. पोर्टल हायपरटेन्शन झालेलं होऊ शकते असं म्हणतोय त्यांनी. ते काय, ते असायटिस मध्ये वगैरे होतात. ओके, याच्यामध्ये नाहीये. ओके, दुसरं काय, द इन्फ्लामेशन हॅज कॉज्ड स्टमक टू ब्लीड and the blood is now in the subcutaneous tissue. हे काय, हेमेटॅमेसिस म्हणा, हेमेटॅमेसिस किंवा मेलेनामध्ये हे होतं. मेलेना म्हणजे काय, हे ब्लिडिंग इन द अप्पर जी आहे. कुठले कुठले, इसोफेगस, स्टमक, डिओडेनम, स्मॉल इंटेस्टाइन. हे काय मेलेना. ओके, हेमेटोचीजिया म्हणजे काय सांगा तुम्ही. हे काय, an intestinal obstruction that has a increased vascular pressure has a developed due to the inflammation म्हणे. ओके, हे काय, हे पण वॉमिटिंग
आणि काय मध्ये कॉन्स्टिपेशन मध्ये वगैरे हे होऊ शकते, हे पण नसणार आहे. तर आता काय म्हटलं बघा, सीपेज ऑफ ब्लड स्टेन एक्झुडेड फ्रॉम पॅनक्रिज हॅज ऑकर्ड. बघा मला वाटतं आपण लास्ट ह्याच्यामध्ये बघितलं होतं. कुठले होते त्याच्यामध्ये, हेमरेजिक पॅनक्रिटायटिस, अजून काय होतं त्याच्यामध्ये आपण बघूया. त्याच्यामध्ये काय होणार आहे, काय ब्लूइश डिस्कलरेशन आहे. ओके, मग उत्तर आपलं चौथा बरोबर असणार आहे. ओके ओके, एवढी लक्ष ठेवा फक्त तुम्ही. काय काय होतं ह्याच्यामध्ये, हेमोरेजिक पॅनक्रिटायटिस. ओके, आणि रेट्रोपेरिनियल हेमरेज, हे दोन्ही मुळे हे होते. ओके, आपण रिसेंटली बघितले तेच 2 पॉईंट आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, ग्रे टर्नर सिंड्रोम, ब्लँक डिस्कलरेशन. ओके, नेक्स्ट काय म्हणते बघा, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲब्सोल्यूट कॉन्ट्रा इंडिकेशन फॉर द इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. म्हणजे ECTच्या मध्ये ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे हे असलं तर आपण ECT करायचंच नाही आहे, म्हणजे कम्प्लिटली कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. ओके, असं विचारलं. हे काय एरोटिक एनिझम, हे काय रिलेटिव्ह आहे. ओके, रिलेटिव्ह कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे याच्या टाइमला आपण करू शकतो. ओके, सॉरी हिस्ट्री लिहितो बघा, हे कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. ओके, कॉन्ट्रा इंडिकेशन. ओके, सायनस ब्रेडिकार्डिया, हे काय, हे नॉट ॲब्सोल्यूट, हे पण नाही आहे. ओके, हे मेमरी लॉस आहे, हे साईड इफेक्ट आहे कशाचे, हेच ECTचा. ओके, हे काय, इन्क्रीज इंट्राक्रेनियल प्रेशर, म्हणजे काय इंट्राक्रेनियल ICP, इंट्राक्रेनियल प्रेशर, हे वाढलं तर आपल्याला ECT द्यायचं नसते. बघा ECT मध्ये आपण काय करणार आहे, ECT मध्ये आपण थोडी इलेक्टिव्हली सिलेक्ट केलेले करंट आपण देणार आहे पेशंटला. त्याच्यामध्ये काय होणार आहे, ब्रेन मधले ही सगळे इम्बॅलन्स होणार आहे, म्हणजे कार्डिक म्हणतो बघा, ब्रेन मधल्या ऍक्टिव्हिटीला थोडी हे होत आहे आणि सीझर क्रिएट होते. कुठली सीझर, ते पण जनरलाइज्ड सीझर. त्याच्यामुळे काय होणार आहे, ICP वाढणारच आहे. बघा ऑलरेडी इथे ICP वाढलेलं आहे, मग आपण परत ECT देऊन ते परत वाढवायचं आहे का, नाही. ते कॉल बघा ऑलरेडी काय ICP वाढलेलं आहे, आपण परत सीझर क्रिएट म्हणजे ECT दिलं तर काय जनरलाइज्ड सीझर होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय अजून परत ICP वाढणार आहे. त्यावेळी काय होऊ शकते माहिती आहे का, पेशंटची डेथ व्हायची चान्सेस असते. ओके, डेथ म्हणा, आणि काय म्हणू शकता आपण, ब्रेन हर्निएशन आणि डेथ व्हायचे चान्सेस असते. म्हणून ही कम्प्लिटली कॉन्ट्रा इंडिकेशन आहे, काय, इन्क्रीज्ड ICP. ओके, चला नेक्स्ट बघा, व्हॉट इज द चेंज इन द ब्लड व्हॉल्यूम ड्युरिंग द नॉर्मल प्रेग्नन्सी मध्ये ब्लड व्हॉल्यूम कसं चेंज होतात विचारलेलं आहे. कुठले ब्लड व्हॉल्यूम विचारले. ओके, इन्क्रीज ग्रॅज्युअली, डिक्रीज नाही, इन्क्रीज ग्रॅज्युअली, किती, 30 ते 50, 10-15, 20. ओके, बघा कुठले ऑप्शन बरोबर आहे. ओके, चला आपण थोडं प्रेग्नन्सी मधलं बघूया, हे खूप महत्वाचं आहे. प्रेग्नन्सी मधले खूप एनेमिया विचारतात. हे काय, प्रेग्नन्सी, हे बघा, प्रेग्नन्सी इज अ कंडिशन कसं आहे प्रेग्नन्सीचा, प्रेग्नन्सी इज अ कंडिशन ऑफ वेलेमिया. कसला वेलेमिया, हायपरवेलेमिया, म्हणजे बॉडीमध्ये भरपूर पाणी असणार आहे. ओके, हे झालं. बघा यांचं काय काय चेंजेस होऊ शकते, आपलं कार्डियक आउटपुट म्हणा, हे इन्क्रीज झालेलं असते. स्ट्रोक व्हॉल्यूम हे पण इन्क्रीज झालेलं असते. साईज ऑफ हार्ट पण वरती झालेलं असते. कुठे झालेलं असतं, स्लाइटली अपवर्ड गेलेलं असते. ओके, स्लाइटली अपवर्ड काय हार्टची पोझिशन. ओके, हे पण झालं. आता मोस्ट कॉमन एनिमिया कुठले असते हे पण सांगा. मोस्ट कॉमन एनिमिया इन प्रेग्नन्सी मध्ये कुठली, फिजिओलॉजिकल एनिमिया. हे लक्षात ठेवा, खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे, स्टार मार्क केलं तरी चालेल. कुठले, फिजिओलॉजिकल एनिमिया. ह्याची कशामुळे होतात, हे हिमोडायलेशनमुळे. हिमोडायलेशन काय प्रिन्सिपल आहे, ह्याच्यामुळे असं होते. ओके, बघा याची कळलं नसेल तुम्हाला, त्याच्यामध्ये काय होते, मोर प्लाझ्मा दॅन RBC, म्हणजे RBC पेक्षा प्लाझ्मा जास्त होणार. बघा एक एक्झाम्पल सांगू आपण. आता एक ग्लास आहे. ओके, एक ग्लासचं नाव A ठेवू, दुसरी ग्लास आहे त्याचे नाव B ठेवू. आपण ह्याच्यामध्ये एवढी पाणी आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण किती, एक 5 ग्रॅम काय टाकलं, 60. ओके,
म्हणजे मीठ टाकले. ओके, हे पाणी पिया. हे कसं असणार आहे? ओके, ही अर्धा बाटली आहे. आणि दुसऱ्यामध्ये एवढी पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये पण काय सेम 5 ग्रॅम आपण काय टाकलेलं आहे, सॉरी साल्ट म्हणजे मीठ टाकलेलं आहे. वॉटर बघा, वॉटरचे चेंजेस आहे का बघा, ह्याच्यामध्ये जास्त पाणी, ह्याच्यामध्ये कमी पाणी. खूप मीठ कुठली लागणार आहे तुम्हाला? हा, एकदम इझी क्वेश्चन, सगळ्यांना माहिती आहे. खूप मीठ इथे असणार आहे, बरोबर ना? पाणी कमी आहे आणि मीठ 5 ग्रॅम आहे. याच्यामध्ये पाणी जास्त झाले आणि मीठ तेवढीच आहे, म्हणजे याचे हेच काय म्हणू शकतो आपण, हिमोडायल्युशन. प्रेग्नन्सीमध्ये असंच होते. म्हणजे आरबीची संख्या चेंज नाही झाली, फक्त व्हॉल्यूमची, वॉटरची संख्या म्हणतो का, त्याचे फ्लूइड वाढलेले आहे, म्हणून एनिमिया ह्याची साल्टची कमतरता दिसलेला आहे. हे काय हेमोडायल्युशन झालं. ओके, बघा किती किती झालेलं असते हे पण बघू आपण. त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेले असते हे पण बघू. प्लाझ्मा, ते पण किती टक्क्याने, प्लाझ्मा म्हणा, होल ब्लड. इथे काय विचारले आपल्याला, ब्लड व्हॉल्यूम विचारले. ओके, आणि आरबीसी आणि एचबी सगळ्याला समोर बघा 1 2 3 4 आहे, एक 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 असं चिन्ह करा. 1 याच्यामध्ये 2, 3चा 3, म्हणजे तुम्हाला लक्षात बघा मॅक्झिमम कुठली वाढलेली आहे, कमी वाढलेलं आहे. म्हणजे बघा असं नाही आहे की आरबीसी नाही वाढले, हे पण वाढले, पण वाढण्याची संख्या काय कमी आहे. प्लाझ्मा पण वाढले पण जास्त वाढले असं झालंय. ओके, बघा प्लाझ्मा किती वाढले, हे 40 ते 50%. किती, 40 ते 50% एवढी वाढलेले आहे. होल ब्लड किती, 30 ते 40%. ओके, हे काय आरबीसी 20 ते 30% वाढलेले आहे. आणि एचबी किती, 16 ते 20. बघा जास्त कुठली वाढलेलं आहे, प्लाझ्मा. मग म्हणून हिमोडायलेशन झालेलं असते. आता काय विचारलेलं आपल्याला, व्हॉट इज द चेंज इन द ब्लड व्हॉल्यूम. ब्लड व्हॉल्यूम म्हणजे काय, होल ब्लड किती वाढलेलं आहे, 20 ते 40, सॉरी 30 ते 40. कुठले विचारले आपल्याला, इन्क्रीज द ब्लड व्हॉल्यूम. 30 ते 50 दिले. ओके, इथे काय इन्क्रीज 10 ते 15 नाही, हे पण नाही, हे पण नाही. आपण फर्स्ट आन्सरला करेक्ट करूया. प्लाझ्मा नाही विचारले, ब्लड व्हॉल्यूम विचारले. ओके, मग पहिलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, हे सगळे नोट करून ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, हे पण. ओके, चला नेक्स्ट लास्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, सॉरी सेकंड लास्ट. द लंग रेग्युलेट ऍसिड बेस बॅलन्स बाय. लंग कसे रेग्युलेट करते असं विचारलेलं आहे. ओके, बघा आपण थोडक्यात बघूया, हे पण महत्त्वाचंच आहे. ओके, हे काय काय ऑप्शन दिले त्यांनी, एक्सक्रीटिंग ऑर द कन्झर्विंग द HCO3. HCO3 नाही, हे काय, हे किडनीचं काम आहे, किडनी करते. ओके, हे काय एलिमिनेटिंग ऑर द रिटेनिंग CO2. ओके, हे लंगचे काम आहे. ओके, हे काय एलिमिनेटिंग ऑर रिटेनिंग H2O2. हे काय, हे नॉट रिलेव्हंट, हे असलं नाही, काहीच नाही आहे H2O2ची काय. ओके, हे काय एक्सक्रीटिंग ऑर कन्झर्विंग H आयन्स, हे पण कशाचे, हे पण किडनीचं आहे. मग राहिलं कुठलं, लंगचे. लंगची कुठलं दुसरं उत्तर बरोबर असणार आहे. थोडं डिटेलमध्ये आपण बघू. ओके, काय म्हणते बघा, द लंग कंट्रोल, द लंग, ओके, द लंग कंट्रोल काय ऍसिड बेस बॅलन्स थ्रू द व्हेंटिलेशन. बरोबर आहे का, बरोबर. थ्रू व्हेंटिलेशनमुळे हे कव्हर करणार आहे. व्हेंटिलेशन मध्ये काय, ऑक्सिजन CO2 घेणे पाठवणे हेच काम करणार आहे. बघा एक एक बघू. इफ ब्लड कसं आहे, इफ ब्लड कसं आहे बघा, ऍसिडिक आहे, त्यावेळी काय करणार बघा, लंग्स. ऍसिडिक म्हणजे काय असणार आहे, लो pH. बरोबर आहे ना, लो pH असणार आहे. pH लो असलं तर मग काय ऍसिडिक मध्ये हाय हायड्रोजन असणार आहे. हाय हायड्रोजन, pH कसे लो. त्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, त्यावेळी रेस्पिरेशन रेट वाढते ऍसिडिक मध्ये. ओके, रेस्पिरेशन रेट वाढलं तर काय होणार आहे बघा, मी आता निवांत एक एक माझं नॉर्मल ब्रीथिंग घेतो, माझं रेस्पिरेशन वाढले, म्हणजे मी काय केलो, मॅक्झिमम म्हणजे मोर CO2 बाहेर पडायला. ओके, मोर CO2 एलिमिनेटेड किंवा एक्झिट म्हणा. ओके, एलिमिनेटेड म्हणून. ओके, एलिमिनेटेड झाले. ज्यावेळी काय होणार आहे, लेस H2CO3 म्हणजे काय, बाय कार्बनिक ऍसिड काय होणार आहे, ते फॉर्म्स होणार आहे. कसे, लेस मध्ये. ओके, ज्यावेळी काय होणार, pH ऑटोमॅटिकली राईज होणार. हे काय झालं, ज्यावेळी परत ते काय नॉर्मलला येणार. हे कधी, इफ ऍसिडिक असल्यावर ब्लड. आता आपण अल्कलाइन असल्यावर काय होते हे बघू. ओके, इफ ब्लड अल्कलाइन समजा, इफ ब्लड अल्कलाइन. ओके, अल्कलाइन म्हणजे काय, pH हाय असणार आहे का लो असणार आहे, pH हाय असणार आहे अल्कलाइन मध्ये. बरोबर ना. आणि हे कसं असणार आहे,
हायड्रोजन लो असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय होते बघा, त्याच्यामध्ये रेस्पिरेशन रेट कमी होते. ओके, रेस्पिरेशन कमी रेट म्हणजे मी स्लोली ऑक्सिजन घेणार आणि स्लोली बाहेर टाकणार. म्हणजे स्लोली बाहेर टाकण्यावर काय होणार, ह्याच्यामध्ये CO2 जास्त एलिमिनेटेड होणार आहे का? नाही. हे काय होणार आहे, CO2 रिटेन असणार आहे, म्हणजे तिथेच असणार रिटेन. ह्याच्यामुळे काय होणार, मोर H2CO3 फॉर्म होणार, कार्बोनिक ऍसिड फॉर्म होणार, ज्यावेळी काय pH ऑटोमॅटिकली ऑल होणार. हे झालं इथली फंडा. ओके, म्हणजे काय कळालं आपल्याला, ह्याच्यामध्ये एलिमिनेटेड किंवा रिटेन CO2 ही ह्याचे काम आहे. दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, हे पण खूप डिटेलमध्ये बघायचं आहे, कारण ABGचं पण खूप क्वेश्चन येतात. ओके, बघा सगळे मेन टॉपिक जे नॉर्सेटला इम्पॉर्टंट आहे DHS वाले, ते मेन टॉपिक कव्हर केलेला आहे इथे. ओके, चला आजचे लास्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, व्हॉट इज द मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ वेस्ट इन द कॅटेगरी 5. ओके, बघा टोटल कॅटेगरी किती आहेत, टोटल कॅटेगरी 10 आहेत. अनॅटॉमिकल वेस्ट असो, ह्युमन वेस्ट, हे सगळी प्रत्येकमध्ये वेगवेगळे डिवाइडेड केलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये कुठले कॅटेगरी 5. ओके, कॅटेगरी 5 मध्ये कुठले येतात, डिस्कार्डेड झालेले मेडिसिन असो, डिस्कार्डेड मेडिसिन म्हणून, सायटोटॉक्सिक ड्रग्स म्हणा, हे सगळे काय येते ड्रग 5 मध्ये होते. ओके, सॉरी कॅटेगरी 5 मध्ये. त्याला डिस्पोजल कसं करायचं असं विचारलेलं आहे. ओके, बघा हे काय क्रशिंग मध्ये काय करतो आपण, त्याच्यामध्ये शार्प असलेली शार्प आयटम्स म्हणा, शार्प आयटम्सला आपण डिस्पोजल करतो. असंच नाही, आता दिले हेपॅटायटिस बीचा एक पेशंटला इंजेक्शन, त्याचे निडल घेऊन डायरेक्ट डिस्पोजल करणार का शार्प इन्स्ट्रुमेंट क्रशिंग मध्ये. म्हणजे क्रशिंग म्हणजे काय करणार आपण, क्रश ते करणार नाही. हे कधी करणार आहे, आफ्टर डिसइन्फेक्शन केल्यानंतर ह्याचे क्रशिंग करायचं आहे. ओके, हे असणार आहे का? नाही. दुसरं काय, ऑटोक्लेव्ह हे डिस्पोजेबल आहे का? नाही. हे सॉलिड वगैरे त्याचे ऑटोक्लेव्ह करून स्टरलायझेशन करू शकतो आपण, हे नाहीये. हे काय, तिसरा इन्सिनरेशन म्हणजे काय, आग लावून जळायचं. हे झालं बघा डिस्पोजेबल मेथडची. हे काय आहे, ही बेस्ट मेथड आहे. कुठली, इन्सिनरेशन. हे काय आहे, बेस्ट मेथड ऑफ डिस्पोजल आहे. बेस्ट मेथड ऑफ डिस्पोजल. वेस्ट कशाची, वेस्टची. ओके, त्याच्यामध्ये कॉमनली काय होतं माहिती आहे का, कम्प्लिटली कसं, कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड म्हणा, आणि कंबशन म्हणजे काय, आग, जलके आग, काय म्हणतात त्याला आपण, जळायचं सगळे, जळणं. ओके, जळायचं सगळे. ओके, ऑफ कशाचे, हार्मफुल वेस्टचे. हार्मफुल वेस्ट जे असते त्याला काय करायचं, जळवायचं. ओके, हे काय आलं, अंडर कसे, आता थोडी टेम्परेचर ठेवल्यावर ते जळणार आहे का? नाही. अंडर हाय टेम्परेचर. ओके, ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार असते. ओके, एक काय म्हणतात त्याला, प्रायमरी चेंबर, सेकंडरी चेंबर असं काय असते. ओके, प्रायमरी चेंबर आणि सेकंडरी चेंबर, त्याच्यामध्ये +or-50°C हे कमी जास्त होऊ शकतो. हे काय, सेकंडरी चेंबर. प्रायमरी चेंबरमध्ये किती, 850°C, त्याच्यामध्ये 50 कमी जास्त होऊ शकते बरं का, आणि 1050°C एवढे हीटने ते आपल्याला जळायचं असते. ओके, बघा उत्तर भेटले आपल्या. तिसरं उत्तर बरोबर असणार आहे. तिसरं काय, केमिकल रिॲक्शन. हे काय, हे लिक्विड यूज साठी यूज करतात, लिक्विड वेस्ट. ओके, म्हणजे कुठली, लॅब असो, लॅब वेस्ट, त्याच्यामुळे ही डिस्पोजल वेस्ट करतात मेथड, ही मेथड यूज होतात कधी, लॅबचे लिक्विड वेस्ट असो वगैरे. ओके, चला हे बघा, BMW रूल 2016 अनुसार, BMW मधला एक म्हणजे काय, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. किती डब्बा असतात, 4. कुठले, येलो, रेड, व्हाईट आणि ब्ल्यू. ओके, येलो मध्ये बघा ह्युमन अनाटॉमिकल वेस्ट, एनिमल अनाटॉमिकल वेस्ट, सॉलिड वेस्ट, एक्सपायर्ड और डिस्कार्डेड मेडिसिन. म्हणजे कॅटेगरी 5 पण कुठे टाकणार आहे आपण, येलो मध्ये. ओके, केमिकल वेस्ट म्हणा, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी,
अँड अदर क्लिनिकल लॅबोरेटरी वेस्ट सगळे येलोमध्ये. आणि रेडमध्ये काय प्लास्टिक वेस्ट सच ॲज अ ट्यूबिंग बॉटल्स इंट्राव्हेनस ट्यूब आय व्ही सेट्स एसेट्रा युरिन बॅग्स सिरिंजेस सिरिंजेस ते पण कसलं विदाउट निडल अँड फिक्स्ड निडल सिरिंजेस हे सगळे ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ओके ते झालं. व्हाईटमध्ये काय शार्प वेस्ट इन्क्लुडिंग द मेटल लाईक निडल सिरिंजेस विथ अ फ्लेक्झड निडल्स हे सगळे ह्याच्यामध्ये टाकणार. हे काय ब्ल्यूमध्ये ब्रोकन ऑर डिस्कार्डेड कंटॅमिनेटेड ग्लास. ब्ल्यू म्हणजे काय ब्ल्यू हे पाणी हे ग्लास याच्यामध्ये ग्लासचे सगळे ह्याच्यामध्ये. ओके चला एक ह्याचे झाले इकडे ते झाले हे 4 एवढी लक्षात ठेवा. आपण BNW वरती पण पुढे क्लास घेऊया. ओके चला बघा आज आपण किती 20 क्वेश्चन संपवले आहेत. अजून किती राहिले अजून मला वाटते अजून 20 नेक्स्ट सेशनमध्ये सेकंड शिफ्ट संपतात. ओके सगळ्यांनी चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हे व्हिडिओचे लिंक आणि चॅनलचे लिंक पाठवा. ओके चला परत लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.